सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार. मी सौ अनुराधा सुरेंद्र भुस्कट तुम्हा सर्वांची सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त आम्ही सावित्रीच्या लेकी सावित्रीबाई फुले यांच्यावर 200 कविता सादर करीत आहोत. तर आज मी तुमच्यासमोर अखंड प्रेरणा नावाची कविता सादर करणार आहेत आणि याचे कवी आहेत अशोक मांदाडे आणि त्यांच्या अखंड प्रेरणा याच काव्यसंग्रहामधून ही कविता घेतली आहे. तर सुरू करूया. अखंड प्रेरणा. ज्योती सत्य आहे स्वीकारू न पाहे, ज्योती सत्य आहे स्वीकारू न पाहे, भयमुक्त राहे जीवनात, भयमुक्त राहे जीवनात. तर्काची मांडणी सत्याची चाळणी, तर्काची मांडणी सत्याची चाळणी, विचारावे मनी काय खरे, विचारावे मनी काय खरे. पूर्वग्रह सोडा तर्कज्ञान जोडा, पूर्वग्रह सोडा तर्कज्ञान जोडा. विद्येचा पाचोळा करू नका, विद्येचा पाचोळा करू नका. ज्योतीचे विचार काव्याचा आधार, ज्योतीचे विचार काव्याचा आधार. मांडणी प्रखर भय नाही, मांडणी प्रखर भय नाही. कुप्रथा सोडावे समाज जोडावे, कुप्रथा सोडावे समाज जोडावे. वेळ थोडा द्यावे समाजात, वेळ थोडा द्यावे समाजात. सारे होऊ एक कार्य न करून एक, सारे होऊ एक कार्य करून एक. समाज शिक्षक व्हावे आता, समाज शिक्षक व्हावे आता. विचार करणे विचार मांडणे, विचार करणे विचार मांडणे. अभिव्यक्त होणे माझा हक्क, अभिव्यक्त होणे माझा हक्क. अखंड रचना ज्योतीची प्रेरणा, अखंड रचना ज्योतीची प्रेरणा. अखंड प्रेरणा नाव दिले, अखंड प्रेरणा नाव दिले. सत्य नसे खोटे वाटती उलटे, सत्य नसे खोटे वाटती उलटे. अभ्यासांती मिटे शंका सारी, अभ्यासांती मिटे शंका सारी. चला तर मग बघूया या कवितेचा अर्थ. अखंड प्रेरणा ही कविता मुख्यत्वे करून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांवर आणि कार्यांवर आधारित आहे. महात्मा फुले यांनी आयुष्यभर सत्याचा मार्ग दाखवला. त्यांचे विचार आणि सत्य आपण आपल्या जीवनात स्वीकारले पाहिजे. असे केल्याने माणूस निर्भय होतो आणि जीवनातील प्रत्येक संकटाचा सामना न घाबरता करू लागतो. कोणत्याही गोष्टीवर आंधळा विश्वास न ठेवता तर्कशुद्ध विचार केला पाहिजे. प्रत्येक गोष्टीच्या तर्कावर मांडणी करा आणि सत्याच्या चाळणीतून ती तपासून पहा. आपल्या मनाला नेहमी प्रश्न विचारा की नेमके खरे काय आहे. जुने चुकीचे पूर्वग्रह सोडा, विज्ञानाची आणि तर्कज्ञानाची साथ धरा. शिक्षणाचे विद्येचे महत्त्व ओळखा, त्याचा पाचोळा करू नका, म्हणजेच शिक्षणाचा अपमान किंवा दुर्लक्ष करू नका. या काव्याचा मुख्य आधार महात्मा फुलेंचे क्रांतिकारी विचार आहेत. जर आपली विचारांची मांडणी प्रखर, स्पष्ट आणि मजबूत असेल तर आपल्याला कुणाचीही भीती बाळगण्याची गरज नाही. समाजातील अनिष्ट रूढी प्रथा आणि कुप्रथांचा त्याग करा. जातपात विसरून समाज एकत्र सांधण्याचे काम करा. प्रत्येक नागरिकाने आपल्या दैनंदिन जीवनातील थोडा वेळ समाजाच्या कामासाठी दिला पाहिजे. आपण सर्वांनी मतभेद विसरून एक व्हावे आणि प्रामाणिकपणे चांगले काम करावे. आता प्रत्येकाने केवळ स्वतःपुरते न जगता समाजाकरिता काम करावे, समाज शिक्षक व्हावे. पुढे कवी म्हणतात की स्वतःचा स्वतंत्र विचार करणे, तो लोकांसमोर मांडणे आणि अभिव्यक्त होणे हा माझा मूलभूत हक्क आहे. हा हक्क कोणालाही हिरावून घेता येणार नाही. कवी म्हणतात की ही रचना महात्मा फुल्यांच्या अखंड रचनेवरून प्रेरित आहे आणि फुल्यांच्या प्रेरणेतून ही निर्मिती झाल्यामुळे ह्या कवितेला अखंड प्रेरणा असे नाव दिलेले आहे. सत्य कधीही खोटे ठरत नाही. सुरुवातीला काही गोष्टी आपल्याला चुकीच्या किंवा उलट्या वाटू लागतात, परंतु जेव्हा आपण त्याचा सखोल अभ्यास करत असतो तेव्हा मनातील सर्व शंका आणि कुशंका कायमच्या मिटून जात असतात. अशाच सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित नवनवीन कविता ऐकण्यासाठी आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला भेट द्या आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.